महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय माजी मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार, आमचे नेते आदरणीय राणेसाहेब यांचा 10 एप्रिलला वाढदिवस आहे। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक मतदारसंघात, शहरात, प्रत्येक तालुक्यात एक उत्सव अशा पद्धतीत हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात सर्व आमचे कार्यकर्ते करणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सन्माननीय राणेसाहेबांचं कुलदैवत मालवण तालुक्यातील कांदळगाव या ठिकाणाचं रामेश्वर म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते ते रामेश्वराला लघुत्र करून या ठिकाणी महाप्रसाद घेऊन रामेश्वराला राणेसाहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आम्ही संकल्प करणार आहोत। तसंच मालवण शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार आहोत। मालवण तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत। या 6 मतदारसंघामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून हा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्ही सर्व कार्यकर्ते साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। राणेसाहेब 1990 पासून त्या सिंधुदुर्गामध्ये आले 90 मध्ये आले आणि या सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब आल्यानंतर या सिंधुदुर्गाचा पूर्ण कायापालट, सिंधुदुर्ग विकासाकडे, शिक्षणाकडे, आरोग्याची बाब असो, उच्च शिक्षण असो किंवा कुठलीही योजना असो, आणि त्याहीपेक्षा सिंधुदुर्गाचं जे नाव आहे पूर्ण देशामध्ये, जगामध्ये, हा सिंधुदुर्ग जिल्हा जो नावारूपाला आला त्याला सर्व श्रेय हे सन्मान राणेसाहेबांकडे जातं। राणेसाहेबांनी आपल्या कार्यातून, कर्तृत्वाने हा सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या नकाशावरती, पूर्ण हिंदुस्थानच्या नकाशावरती आणि पूर्ण जगात हा सिंधुदुर्ग राणेसाहेबांनी नेऊन ठेवला। आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा सन्मान राणेसाहेब या मतदारसंघाचे खासदार झाले, निलेशजी कुडाळमालवणचे आमदार झाले आणि पालकमंत्री म्हणून सन्माननीय नितेशजी हे झाले। त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राणे पर्व हे पाहायला मिळत आहे। सर्व जनतेने राणेसाहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये इतिहास घडवला की एकाच घरामध्ये 3 लोकप्रतिनिधी निवडून येण्याचं रेकॉर्ड फक्त राणेसाहेबच करू शकतात। आणि त्याच भावनेतून आमचे इथले पालकमंत्री, आमचे आमदार निलेशजी राणे असतील, हे या 3 महिन्यामध्ये जे कामाचा धडाका जो चालवलेला आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा जो उपक्रम राबवलेला आहे, त्यामुळे हा वाढदिवस जो 2025 मध्ये होतोय ते वाढदिवस आगळा वेगळा वाढदिवस आमच्या जीवनातला आहे। म्हणूनच हा वाढदिवस आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे।